नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये ज्या काय अपेक्षा असतील त्या पूर्ण होऊन देत एवढीच माझी देवाकडे अपेक्षा आहे. मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ज्यावेळी आपण एखादी शेत मिळकत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बरोबर असते, परंतु होतं आहे काय की आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी आपला रस्ता नसतो आणि रस्ता कशा पद्धतीनं मिळवायचा आणि कायदेशीर दृष्टिकोनातून आपला रस्ता कसा मिळाला पाहिजे याची थोडीशी माहिती आपल्याला नसते. त्यामुळं आपण जे काही शेतातलं वार्षिक पीक असेल, सामायिक पीक असेल किंवा लागवडपर्यंत करण्यासाठी, मशागत करण्यासाठी तिथं जाण्यासाठी ट्रॅक्टरची सुविधा किंवा मशागतीची जी साधनं असतील, मग बैलगाड्या असतील किंवा ट्रॅक्टर असेल किंवा ट्रक असेल किंवा इतर जे काही साधनं असतील कोळपणीची वगैरे नांगरणीची, ती शेताबद्दल नेण्या आणण्यासाठी फार अडचणी निर्माण होत असतात आणि त्यामुळं पिकाचं उत्पादन हे सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. फार मुद्दा इथं असा येतो की शेताकडं आपल्या जाण्यासाठी रस्ता नसेल तर हा रस्ता मिळवायचा कसा, हा फार मोठा प्रश्न असतो. तर मित्रांनो, ह्यासाठी कायदेशीर तरतूद शासनाने केलेल्या आहे. त्यासाठी दाद कुठं मागायची, कोणत्या प्रकारे अर्ज करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. समजा मित्रांनो, तुमचं शेतामध्ये आजूबाजूचे गट नंबर असतील आणि तुमचा मध्येच गट नंबर असेल आणि त्या गट नंबरला जाण्यासाठी जर रस्ता नसेल तर तुम्हाला रस्ता मागण्याचा संपूर्ण कायदेशीर हक्क आणि अधिकार कायद्यानं प्राप्त झालेला आहे. परंतु सदरचा रस्ता मागत असताना कोणत्या प्रकारे तुम्हाला रस्ता मिळेल हे आपण पाहत आहेत. आता तुम्ही एक रीतसर अर्ज तहसीलदार कार्यालयाकडे करावा लागत असतो. तुम्ही ज्यावेळी तुमच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता मागणी करत असता त्यावेळी तुमचा जो काही गट नंबर असेल त्याचा 7-12 उतारा त्या अर्जासोबत जोडावा लागत असतो आणि तुम्ही तुमच्या शेताकडे जाण्यासाठी कोणत्या शेतकऱ्याच्या शेतातून तुम्ही जाणार आहे त्या शेतकऱ्याचा सर्वे नंबर किंवा त्यांचा गट नंबर असेल तर तो सुद्धा तुम्हाला त्या उतार्याबरोबर जोडून द्यावा लागतो किंवा अर्जाबरोबर जोडून द्यावा लागत असतो. आणि अशा पद्धतीनं तहसीलदार यांच्याकडं रीतसर एका फॉर्ममध्ये अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्यावर 5 रुपयाचं तिकीट लावून सदरचा अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार हे सदर रस्त्याची पाहणी करत असतात. आता ही पाहणी करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही रस्त्याची मागणी करत असताना मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमच्या शेताकडे जाण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याच्या जर शेतातून तुम्ही मधोमधच रस्ता मागत असाल तर तो रस्ता तुम्हाला अजिबात मिळणार नाही. तर रस्ता मिळण्याची पद्धत अशी आहे मित्रांनो, तुमच्या शेजारचा गट नंबर शेतकरी जो असेल त्या शेतकऱ्याच्या बांधावरून म्हणजेच त्याचा जो सर्वे नंबर असेल ते सर्वे नंबरचा जो काही बांध असेल तर त्या बांधावरून तुम्हाला शेत देण्याची व्यवस्था ही कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न असतात की साहेब नाही, मला त्याच्यामधनं जर रस्ता दिला तर माझ्या शेताला व्यवस्थित रस्ता जाईल. पण अशा पद्धतीचा रस्ता मित्रांनो तुम्हाला शेत रस्ता मिळत नसतो. तर दुसऱ्या शेतकऱ्याचं नुकसान कमीत कमी होईल आणि त्याच्या सर्वे नंबरच्या बांधावरून तुम्हाला जाण्यासाठी वाट कोणत्या पद्धतीनं आहे हे तहसीलदार पाहत असतो. त्याचबरोबर फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ज्यावेळी तुमचं शेत ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी तुम्हाला जवळचा मार्ग कोणता आहे. तुमच्या शेतापासून समजा पूर्वेला जर 100 मीटरवर रस्ता असेल आणि तुम्ही पश्चिमेकडं 200 मीटरवर जर रस्ता मुद्दाम मागत असाल तर मित्रांनो तुम्हाला रस्ता मिळणार नाही. तुमच्या शेताकडे जाण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा रस्ता योग्य आणि कमी खर्चात दुसऱ्या शेतकऱ्याचं नुकसान न होईल अशा पद्धतीनं तहसीलदार आणि त्यांची टीम ही स्थळ पाहणी करून येऊन पाहत असते आणि त्या पद्धतीनं पाहणी करून त्या पद्धतीनं तुम्हाला रस्ता द्यावायचा नाही ह्याचा निर्णय हे तहसीलदार मित्रांनो घेत असतात. त्यामुळं फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे प्रकरण आता पुढं चालतं कसं हे आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो. ज्यावेळी तुम्हाला तुमच्या शेताकडे जाण्याचे रस्ता नसतो त्यावेळी तुम्ही एक स्वतंत्र अर्ज तयार करा. त्यावर तुमचा 7-12 उतारा किंवा तुमचा सर्वे नंबरचा उतारा ज्या शेतकऱ्यांच्यातून तुम्ही जाणार आहे, मग त्यामध्ये 1 शेतकरी असेल, 2 शेतकरी असेल, 3 शेतकरी असेल किंवा 4 शेतकरी असेल, त्या शेतकऱ्यांचे तुम्ही 7-12 उतारे जोडा. तुम्ही एक कच्चा नकाशा करा की कोणत्या शेतकऱ्याच्यातून कोणत्या हद्दीवरून सर्वे नंबरच्या तुम्हाला रस्ता पाहिजे.
रस्ता मागत असताना तुम्हाला किती फुटाचा रस्ता पाहिजे, तुम्ही त्यासाठी कोणती साधनं शेतामध्ये जाण्या येण्यासाठी वापरणार आहात आणि त्यापासून होणारं नुकसान हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये जर मेन्शन केलं असाल तर अतिशय चांगली आणि उपयुक्त गोष्ट आहे. त्यानंतर सदरचा अर्ज हा तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार सदरचा हा तुम्ही अर्ज 5 रुपयाचं तिकीट लावून दाखल करा. दाखल केल्यानंतर तहसीलदार काय करतात, तर ज्यांच्याविषयी तुम्ही ज्यांच्याकडून रस्ता मागणी केला असेल त्या शेतकऱ्यांना तहसीलदार हे नोटीस काढत असतात. नोटीस काढल्यानंतर सदरचं नोटीस त्या शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर ते शेतकरी स्वतःहून तहसीलदार कार्यालयामध्ये आपलं जे काय म्हणणं असेल, रस्ता द्यायचा की नाही द्यायचा, दिल्यानंतर काय फायदा होणारा काय तोटा होणारा याची संपूर्ण त्यांची कैफियत म्हणजे त्या शेतकऱ्यांना त्यांचं काय जे म्हणणं मांडायचं असेल ते तहसीलदारसमोर ते मांडत असतात आणि त्यानंतर तहसीलदार तुमचं केलेला हा अर्ज, त्यांचं आलेलं म्हणणं यांची सांगड घालून तहसीलदार हे स्वतः तुमच्या जे जागा असेल तुमची ज्या शेतामध्ये तुम्हाला जाण्यासाठी वाट नाही त्या शेतामध्ये तहसीलदार त्यांचे कारकून हे येतात आणि त्या पद्धतीनं तुमची संपूर्ण त्या रस्त्याची पाहणी करतात आणि तुम्हाला खरोखर शेतीला जाण्यासाठी रस्ता आहे का नाही, का नवीन रस्ता करावायचा आहे किंवा जुना रस्ता होता का, जुनी वहिवाट होती का किंवा नवीन रस्ता कोणत्या पद्धतीनं दिला जाईल आणि दुसऱ्या शेतकऱ्यांचं किंवा शेजारच्या शेतकऱ्यांचं गट नंबरमध्ये कोणत्याही प्रकारचं जास्तीत जास्त नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला रस्ता देण्याचा हे तहसीलदार प्रयत्न करत असतात आणि त्या पद्धतीनं संपूर्ण हे चार्जशीट त्यामध्ये तयार करून त्या पद्धतीनं तुम्हाला पुढील काळामध्ये हे रस्ता देण्याचं काम हे तहसीलदार करत असतात. मित्रांनो, तुमच्या शेतासाठी जाण्याचा रस्ता अडवलेला असेल, नवीन रस्ता पाहिजे असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही एक रितसर अर्ज तहसीलदार यांच्याकडून तुम्हाला तुमच्या शेतीकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी करू शकता. धन्यवाद.